परळीमध्ये महाशिवरात्री निमित्त यात्रा भरली आणि यात्रेमध्ये जर गर्दी पाहिला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते। प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनानंतर हे यात्रेमध्ये सहभागी झालेले हे सगळे भाविक आहेत, यात्रेचा आनंद घेणारे हे नागरिक आहेत। नेमकं या यात्रेमध्ये खास काय आहे जे यात्रेमध्ये सहभागी झालेले नाहीत? खरं तर बरेच जण जेवढे व्हिडिओ आपण पाहतोय ऑनलाईनच्या माध्यमातून बरेच जण या यात्रेमध्ये सहभागी झाले नाहीत। मात्र यात्रेमध्ये काय वेगळं या ठिकाणी आलंय, कोणकोणती छोटे मोठे दुकानं लागले गेलेत आणि काय म्हणजे रेग्युलर खरेदीमध्ये आणि यात्रेतल्या खरेदीमध्ये नेमकं काय फरक आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो। दादा, बरेच या ठिकाणी छोटे मोठे तुमचे कटरेली शॉप आहेत आणि हे यात्रेतली खरेदी काय नेमकं डिस्काउंट वगैरे ग्राहकांना देतात? ये 50 का 100 का सेल लगे वाला है ऑफर में। सेल ज़्यादा होता है, 50-100 का सेल है। कौन से तुम्हारे पास जो भी चीज़ है उसके बारे में कुछ क्या कहेंगे लोगों से, जो भी लेडीज वो हमारी न्यूज़ देख रहे हैं उसके बारे में क्या कहें, उनको जानकारी क्या देंगे? एक कड़े में मेरा क्या क्या अलग अलग क्या क्या है? वैरायटी लगे वाली और हमारे भाई के पास आओ बोल देते उन्होंने सब। धन्यवाद। या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र वेगवेगळ्या व्हरायटीचे हे सगळे या ठिकाणी आपल्याला वस्तू पाहायला मिळत आहेत। मात्र रेग्युलरपेक्षा या ठिकाणी सेल आणि म्हणजे डिस्काउंटमध्ये सगळं साहित्य दिलं जाणार आहे। असं क्या कब से फिर रहे तुम यहाँ पे? 1 घंटा हो रहा 1 घंटे में क्या टाइम जितना गया वो मालूम गिरा क्या नहीं? नहीं ये नए नए चीज़ें बच्चों को वो लेना चाहिए ना, साल में एक बार आता ऐसा ना? इसकी वजह से यात्रा में सहभागी होना ये बहुत अच्छी बात है। सब है यहाँ पे, कोई टेंशन नहीं है, कोई जातिवाद नहीं। ओके, धन्यवाद। या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया। दादा, रेग्युलरमध्ये जे आपण आयटम खरेदी करतो छोट्या दुकानामध्ये आणि हे यात्रेमध्ये जे तुम्ही दुकान लावलं याच्यामध्ये काय डिस्काउंट वगैरे काय वेगळं घेण्यासारखं आहे? हम हिंदी बोले हैं, हिंदी क्या 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 ये छोटे बच्चे के लिए खरीदी के लिए लगा है यहाँ पे? पूरा चीज़ें खैर छोटे के लिए, ये छोटे बच्चे के लिए ये सब कुछ डिस्काउंट है रेगुलर से भी ज़्यादा, ये यात्रा महोत्सव है इसके लिए? डिस्काउंट तो नहीं, ये सब फिक्स है, फिक्स रेट का है। हाँ, धन्यवाद। या ठिकाणी पाहिलं गेलं तर काही ठिकाणी जर पाहिलं गेलं तर फिक्स रेट आहेत आणि काही ठिकाणी पाहिलं गेलं तर डिस्काउंट देखील आहे। काय किती वेळ झाला फिरता तिथं? मी आता अर्ध्या घंट्यापासून फिरत आहे सध्या। हां, काय वेगळं चित्र पाहायला मिळते, काय वेगळा आनंद एक बारकाईने लक्ष तुम्ही जर जाणीवपूर्वक केलं तर? खूप गर्दी आहे आता सध्या, जत्रेचा आनंद घेत आहे सगळे लोक। हां, काय मावशी, ग्रामीण भागामधून आले का शहरी भागामधून आले? थोडं पलीकडून या। कुठून आले तुम्ही? ग्रामीण मधून आले, गावाकडून आले का शहरातलेच आहेत? इथलेच आहेत का? बरं. गर्दी वगैरे आहे का व्यवस्थित? काय यात्रेमध्ये काय खरेदी करतायत बरं? काय काप केलं काही नाही. काहीच नाही खरेदी केलं। बर, धन्यवाद। या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया ग्रामीण भाग किंवा शहरी, तुम्ही काय खरेदी केलं दादा? लेडीजचं पूर्ण घेतलंय जे लागते लेडीजला ते। काय रेग्युलर खरेदीमध्ये आणि ह्या यात्रेतल्या खरेदी काय ताई, काय काय म्हणजे डिस्काउंट वगैरे आहे का रेग्युलर दुकानावर जी आपण खरेदी करतो? नाही, बाहेर जे महागात भेटतं तिथं स्वस्त भेटते सर, आणि बऱ्याच व्हरायटी मिळतात, पाहायला मिळतात। दुकानात गेला तर तितके भेटत नाहीत ना, इथं एका घंट्यामध्येच बऱ्याच व्हरायटी बघायला यात्रेमध्ये येण्याचा फायदा आहे आहे। नक्कीच। काय तुम्हाला काय वेगळं दिसलं म्हणजे रेग्युलर आपण खरेदी ज्या वेळेस करतो? सर्वसामान्य माणसाला नाही का खूप काही घ्यायसारखं आहे। श्रीमंत लोक तर कुठेही घेतात, पण गोरगरिबासाठी पण यात्रा म्हणजे नाही काय पुरेपूर लाभ घ्यायसारखं आहे इथं। म्हणजे यात्रेमध्ये सहभागी झालेला फायदा आहे? आहे 100% आहे। यात्रेमध्ये सहभागी झालं तरच महाशिवरात्री यात्रा म्हणजे त्याचा आनंद घेतला असं वाटेल। हो 100%। दादा, तुम्ही कुठून आले? मी परळी TPS कॉलनीतून आलोय। काय खरेदी केली बरं? मुलीला पिगी बँक आणि किरकोळ लेडीजचं सामान। काय रेग्युलर खरेदीमध्ये आणि हे यात्रेतली खरेदीमध्ये काय डिस्काउंट का रेट वगैरे जास्त आहेत? डिस्काउंटपेक्षा आनंदाचा डिस्काउंट सगळ्यात मोठा आहे आणि तो घरच्यांना मिळाला त्यातच आपल्याला डिस्काउंट मिळाल्यासारखं आहे। काय दीदी, जे खरेदी केलंस जेवढा वेळ तू इथं आई पप्पा सोबत दिलास, तुला वेळ गेलेला समजला का नाही? नाही खूप आनंद आहे। ह्याची वाट पाहून होतीस का नव्हतीस यात्रेची? होते ना। कितीची खरेदी केली आतापर्यंत? आता तसं हे नाही केलेलं, कितीची खरेदी झाली
खरं अजून चालूच आहे. काय लागते पुढं माग संसाराच्या ह्याच्या दृष्टिकोनातनं किंवा आपल्याला मुलांना वगैरे काय लागते. हे यात्रेमधून असं बाहेर निघावं असं वाटत नाही. प्रत्येक गोष्ट पाहण्यासारखी आहे म्हणा. हो ते आता बघितलेलं नाही आम्ही. खरं ते जलपरीचं आता नवीन काय आलंय ते बघण्याची इच्छा आहे. जाता जाता बघू. पण बघण्यासारखं सगळं चित्र आहे म्हणायचं, व्ह्यू आहे. धन्यवाद. खरं तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का? प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद देखील आपल्याला पाहायला मिळतोय. ए दादा इकडे इकडे, तू कुठून आलास? ग्रामीण भागातून आलास का शहरी भागामधून आलास? कुठून आलास? मी बँक कॉलनीतून. बँक कॉलनी मधून आलास. बर तू? मी सोबत आलोय बँक ए इकडे इकडे, तू अलीकडे अलीकडे. कुठून आलास तू? आझादनगर. आझादनगरहून आलास. काय खूप चांगली यात्रा भरली का नाही? मागच्या वर्षीच्या यात्रेमध्ये सहभागी झाला होतास का नव्हता? अच्छा ह्याच्यापेक्षा यावेळेस गर्दी आहे का नाही? बहुत गर्दी आहे. धन्यवाद. या ठिकाणी पाहायला गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया आणि मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जी आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे बऱ्याच ठिकाणाहून म्हणजे वेगवेगळ्या शहरामधून परळीच्या महाशिवरात्री यात्रेमध्ये सहभागी झालेली ही गर्दी आपण पाहतोय. आणि खरं तर म्हणजे इथं वावर जरी करायचं म्हणलं तरी खूप कठीण आहे. अशा परिस्थितीमध्ये ही यात्रा आपण पाहतोय. इथं कॅपचे एक छोटं शॉप जे आहे ते लागलं गेलंय. काय कोणत्या कोणत्या वेगवेगळ्या कॅप आहेत तिथं? कौन से कैप है लेने के लिए? हमको याद नहीं उसका. अरे इधर आओ तुम, बताओ. हम दिखा रहे लोगों को, लेने की है तो दिखाओ. 1 मिनट का वेळ टाइम दो ना. कौन सी कैप? खरं तर धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं गेलं तर या व्यावसायिकांना देखील बोलण्यासाठी वेळ नाही, पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद आहे. म्हणजे छोटे छोटे म्हणजे घर संसारामध्ये लागणाऱ्या जे काही वस्तू आहेत त्यांची देखील मोठे दुकानं या परळीच्या महाशिवरात्री यात्रेमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि जवळपास पाहायला गेलं तर जे काही म्हणजे हे चहा कप आहेत म्हणजे किती रेटनं हे मिळणार आहेत ह्याचे पूर्ण म्हणजे पैसे देखील या ठिकाणी लिहिलेले आहेत. 80 रुपयाला हा सेट मिळणार आहे. जवळपास पाहिलं गेलं ते छोट्या गाड्या असत्या आणि त्या गाड्या 100 रुपयाला मिळणार आहेत. असे वेगवेगळे रेट जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. कारण की घेणाऱ्यांना कुठेही त्याची विचारपूस देखील करण्याची गरज लागू नये अशा प्रकारे यात्रेमध्ये जे काही दुकानं लागलेत या ठिकाणी आपल्याला हे वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळते. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र जे लोक परळीच्या यात्रेमध्ये महाशिवरात्रीच्या यात्रेमध्ये सहभागी झालेत एक ते वेगळा आनंद जे आहे ते घेत असल्याचं देखील पाहायला मिळतंय. कॅमेरामॅन उमाकांत फड सोबत सचिन मुंडे, सूर्य जुबडिया, बीड, परळी.